नक्कीच आपण जर 2 टन याचं उत्पन्न पकडून चाललो तर साधारण आता मार्केट रेट काय चालू आहे? आता मार्केट रेट म्हणाला तर सध्या 120 ते 130 रुपये किलो आहे. किलो 120 ते 130. ॲव्हरेजली जरी 100 into 2000. पकडले इंटू 2000 केलं तर बस आहे एका शेतकऱ्याला. नक्कीच 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 नक्कीच. सध्या कोकणामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकरी मुलाला मुलगी देत नाही. जो मुलगा मुंबईमध्ये नोकरी करत असेल, भले ती नोकरी 10,000ची असेल, तर त्याला मुलगी दिली जाते किंवा ती मुलगी त्याच मुलाबरोबर लग्न करते. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? निश्चित आम्ही असं सांगू, जर शेतीच जर शेतकऱ्यांनी शेतीच जर नाही केली आणि शेतात धान्यच जर नाही पिकवलं तर मुंबईचा 10,000 15,000 जो पगार घेणार ना, तो खाणार काय? बरोबर, अगदी. म्हणून शेती टिकली. शेतकरी जर जगला तरच आपला देश जगेल. नक्कीच नक्की. आता तुम्ही जी ही शेती करतायत याच्यामध्ये तुम्हाला वनराईने किंवा HDFC बँकेने नक्कीच सहकार्य केलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल या सहकार्याबद्दल? अहो सर, सहकार्य काय 110% सहकार्य केलाय वनराई आणि आपले HDFC बँकेने. आणि आमच्या प्रवीण सर आहे ते वेळोवेळी क्षणोक्षणी फोन आला की लगेच उचलून काय की प्रत्येक वेळी हजर राहतात तिथे. आणि काय प्रॉब्लेम असं ताबडतोब ते सांगून आम्हाला हे फवारणी करा, ते औषध करा, पटापट अगदी. त्यांचा सहकार्य तर मोलाचाच आहे प्रवीण सरांचा. नमस्कार मित्रांनो, गाव करेल ते राव काय करेल या म्हणीला अगदी साधंसं काम आपल्या शेजारील हडी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन केलं. ते तुम्ही कलिंगडाची शेती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. या कलिंगडाच्या शेतीच्या व्हिडिओमध्ये आपण एक वनराई संस्थेचा उल्लेख केलेला, ज्यांनी यांना फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या वनराई संस्थेला आता आपण भेट देणार आहोत, या संस्थेचं कार्य पाहणार आहोत आणि या संस्थेमार्फत ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांची आपण वेगवेगळी शेती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि त्याची देखील आपण कलिंगडाच्या शेतीप्रमाणेच माहिती घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता मी आहे आचरा मालवण रोडवर. या बाजूला आहे मालवण आणि या बाजूला आहे आचरा. जर तुम्ही मालवणच्या दिशेने जर येत असाल टुवर्ड्स आचरा साईडला किंवा देवगड साईडला, तर आचरा बाजारपेठेच्या साधारण अर्धा किलोमीटर अगोदर म्हणजे या ठिकाणी सी रॉक रेस्टॉरंटच्या थोडं 100 मीटर अगोदर तुमच्या उजव्या हाताला या ठिकाणी शेतकरी सुविधा केंद्र आहे, जे वनराई आणि HDFC परिवर्तन यांच्या कोलॅबरेशनमध्ये हे FFC आहे, म्हणजेच फार्मर फॅसिलिटी सेंटर, म्हणजेच शेतकरी सुविधा केंद्र. या केंद्राला तुम्ही माहिती भेट दिल्यानंतर तुम्हाला शेतीविषयक असेल, बागायती विषय असेल, संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी वनराईमार्फत दिलं जातं. सो नक्की पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की मालवणवरनं आचऱ्याच्या दिशेने किंवा देवगडच्या दिशेने प्रवास करत असताना आचरा बाजारपेठेच्या अगोदर अर्धा किलोमीटर तुमच्या उजव्या हाताला या ठिकाणी हे FFC आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि वनराईबद्दलची माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सर, आपण गेल्या वेळेला कलिंगडाची शेतीचा जो व्हिडिओ बघितलेला त्यामध्ये आपण वनराई आणि HDFC परिवर्तन या संस्थेचा आपण उल्लेख केलेला आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की वनराई नक्की काय काम करते, तिचं उद्दिष्ट काय आहे, याबद्दलची माहिती आम्हाला जाणून घ्यायची होती. आणि त्याच अनुषंगानं आज आपण आचरा येथील तुमच्या या शेतकरी सुविधा केंद्राला भेट दिलेली आहे. सो थोडक्यात तुमच्याकडनं वनराईची माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, माझं नाव निलेश तुकाराम तेजम. मी वनराई प्रतिनिधी म्हणून सध्या या प्रकल्पावर कार्यरत आहे. सध्या हा जो चालू आहे प्रोजेक्ट वनराई आणि HDFC बँक मार्फत चालू आहे. सुरुवातीला वनराई संस्थेबद्दल माहिती सांगतो. वनराई संस्थेची स्थापना 10 जुलै 1986ला आपले पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया सर यांनी केली व सध्या त्यांचे नातू श्री सागर धारिया सर हे या संस्थेचं कार्य पाहतात. सध्याचा जो हा प्रकल्प चालू आहे तो HDFC बँक आणि वनराई या दोघांच्या माध्यमातून HDFC परिवर्तन म्हणून हा जो प्रकल्प सध्या चालू आहे त्यामध्ये 11 ग्रामपंचायत व त्याच्यानंतर त्याच्या अंडर येणाऱ्या
25 महसूल गाव अशा गावांमध्ये हा प्रकल्प चालू आहे. त्यामध्ये मालवण तालुक्यातील 13 महसूल गाव आणि देवगड तालुक्यातील 12 महसूल गाव अशा एक टोटल 25 महसूल गावांमध्ये हा प्रकल्प सध्या चालू आहे. वनराई संस्था पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकास या क्षेत्रामधील एक अग्रगण्य संस्था आहे. गेले 39 वर्षापासून मृदा जलसंधारण, शेती, पशुधन विकास, वनीकरण, परिसंस्था, पुनरुज्जीवन, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य व उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता व आरोग्य अशा विविध उपक्रमांद्वारे वनराई विविध गावांमध्ये काम करत आहे. वनराई संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा इत्यादी राज्यांमध्ये काम करत आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे. आमचा जो सध्याचा प्रकल्प चालू आहे त्याच्यासाठी आम्ही 2 शेतकरी सुविधा केंद्र निवडलेले आहे. एक आचऱ्यामध्ये आहे आणि एक हिंद्र्यामध्ये आहे. अच्छा. तर या शेतकरी सुविधा केंद्रांमध्ये आपण शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करतो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम असतील शेतीविषयीचे तर आपण त्या प्रत्यक्ष शेतामध्ये भेट देऊन आपण त्यांना मार्गदर्शन करतो. अच्छा. तर त्यासाठी शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास नक्की आमच्या या शेतकरी सुविधा केंद्राला भेट द्यावा. नक्कीच. हे आता आपल्या आचऱ्यातलं जे शेतकरी सुविधा केंद्र आहे हे मालवण तालुक्यासाठी आपण या ठिकाणी उभारलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या प्रकल्पाचा ज्या लोकांनी लाभ नाही घेतलेले आहेत किंवा लाभार्थी नाही आहेत तर त्या व्यतिरिक्त इतर शेतकरी देखील या ठिकाणी येऊन माहिती घेऊ शकतात का? हो, घेऊ शकतात. अच्छा. कोणत्याही प्रकारचा जो शेतकरी असेल ज्याला शेतीविषयक माहिती हवी असेल तो नक्कीच तुमच्याकडे येऊन शेतीविषयक माहिती घेऊ शकतो. हो, आपण जो हा 25 महसूल गावांपुरता जो प्रकल्प चालू आहे त्या व्यतिरिक्त इतर गावातील शेतकरी असतील त्यांना आपण नक्की मार्गदर्शन करू शकतो. नक्कीच. सो खूप छान माहिती मिळाली आपल्या वनराईबद्दलची. आता आपण वनराईचे जे इतर प्रोजेक्ट आहेत जसं आपण या अगोदर कलिंगडाची शेती हा हडी गावातला प्रोजेक्ट बघितला, या व्यतिरिक्त जे आपले प्रोजेक्ट आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं मी मगाशी सांगितलं की गेल्या वेळेला आपण कलिंगडाच्या शेतीविषयीची माहिती जाणून घेतलेली. आज आपण मालवण तालुक्यातील आचरा गावातील पारवाडी येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण भेंडीची शेती याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर थोडक्यात मला या संपूर्ण शेतीविषयीची माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल. नमस्कार दादा, माझं नाव आहे शिवराम अविनाश महापणकर. नमस्कार. मी BSc ॲग्रिकल्चर केलं आहे आणि मी अच्छा. आता वनरेकडे जवळपास वर्ष होत आलं आहे मला. ओके. पहिल्यांदा मी गोव्यात होतो, आता मी सिंधुदुर्गमध्ये आहे. बरोबर. आणि आचऱ्याचे पूर्ण 8 महसूल गाव माझ्या जवळ आहेत. अच्छा. त्यातलं हे पारवाडी म्हणून आहे. ओके. तर ज्यावेळी आमचं इथे चालू झालं ते आम्ही प्रत्येक गावांमध्ये असे जे आपण टेक्निकली जे डेमो प्लॉट करतो बरोबर. तसा हा पारवाडीतला डेमो प्लॉट केला आहे. अच्छा. त्याच्यामध्ये साळकर फार्मर इंटरेस्ट ग्रुप म्हणून हा ग्रुप आहे. अच्छा. त्याच्यामध्ये 3 साळकर फॅमिलीज आहेत आणि एक परब आहेत आणि एक कदम म्हणून आहे. ओके. अशा 5 लोकांचा हा ग्रुप आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की जेव्हा मी इथे एक ट्रेनिंग घेतलेलं आहे ॲग्रिकल्चरचं, तर त्या लोकांनी मला सांगितलेलं की आम्ही आमच्या गावात जी भेंडी करतो ती प्रॉपर होत नाही, अच्छा. पाहिजे तसं त्याचं उत्पन्न येत नाही, तर तुम्ही चॅलेंज घेऊन करू शकता का? ओके. तर त्यावेळी त्यांना मी सिलेक्ट करून हा प्लॉट त्यांचा सिलेक्ट केला. त्याच्यावर भेंडीचं आम्ही प्लांटेशन केलं. त्यावेळी असं केलं की त्यांना इस्रायल पद्धत काय असते ती एक मला त्यांच्यापर्यंत पोचवायची होती. नक्कीच. जनरल भेंडीचं जे स्पेसिंग असतं ते मी कमी केलं, म्हणजे कमी जागेत जास्त भेंडी लागवड केली ओके. आणि त्यांना उत्पन्न काढून दिलं आहे त्याचं. तर दादा, ही जी आता आपण शेती बघणार आहोत, भेंडीची शेती, याच्यासाठी लागणारी जमीन कशा प्रकारची असली पाहिजे आणि ह्या शेती करण्या अगोदर कुठल्या कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत? मोस्टली ना भेंडी कुठल्याही जमिनीमध्ये चांगली होते, काही प्रॉब्लेम नाही. त्याचे काही जे टेक्निकल पॉईंट्स आहेत त्याची तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही जी जागा आहे तर ह्या जागेमध्ये ही रेताड जमीन आहे. अच्छा. मग ह्याला काय लागतं, तर भेंडीला जे पोषक आहे ना ते आपल्याला आर्टिफिशियली द्यावं लागतं. ओके. जमिनीमध्ये जास्त पोषकता नाही आहे रेताड असल्या. बरोबर. आणि ह्या फक्त एक जमिनीचं असं आहे की ह्याला पाण्याचं प्रमाण आहे ते कमी प्रमाणात लागतंय. अच्छा. त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम येतो. ओके. म्हणजे जी काही सुपीक कुठली प्रकारची जमीन आहे त्याच्यामध्ये तिथे भेंडी लावू शकतो तुम्ही. आणि बाजूला जे फेन्सिंग आहे ते सगळं फेन्सिंग आपल्याला करावं लागतं, कारण का जनावरांसाठी करावं लागतं. जसं आपण कलिंगडाचे वाफे बनवले तसेच ह्याचे वाफे बनवावे लागतात का? हो, तसेच ह्याचे वाफे बनवावे लागतात 2 किंवा 2.5 फुटाच्या डिस्टन्सने. ओके.
आता इथे जे बनवलेले आहे ते प्रत्येकाच्या मध्ये 2.5 फुटाचं डिस्टन्स आहे अच्छा. आणि प्लांट टू प्लांट 2 फुटाचं डिस्टन्स आहे. आता हा जो वाफा आहे हा. हा किती विड्थचा आहे? हा पूर्ण आहे तो 2.5 फुटाचा आहे. 2.5 फुटाचा हा संपूर्ण वाफा आहे. हो, आणि हा प्रत्येक वाफ्यामधलं अंतर किती आहे? 2.5 फुटाचंच आहे. 2.5 फुटाचा आहे. म्हणजे हा 2.5 फुटाचा वाफा, मग 2.5 फुटाचं अंतर, मग पुढचा 2.5 फुटाचा वाफा, हो. अशा प्रकारे केलेलं आहे. आणि हे लांबीला आपण हवे तेवढे आपण करू शकतो. नक्कीच. म्हणजे इथून जर पकडलं तर आपण 100 मीटर पण लांब हा वाफा करू शकतो. हा वाफा केल्यानंतर या ठिकाणी वर जे आपण कलिंगडाला जे मल्चिंग पेपर वापरतो त्या पद्धतीने तसा ज्याला मल्चिंग पेपर पेपर वापरलाय घातलेला. जेणेकरून त्यातली वीड आणि पाण्याचा जो काय प्रमाण आहे किंवा खत आहे जी डायरेक्ट मुळापर्यंत मिळावी, अच्छा. विडिंगचा जो त्रास आहे तो कमी व्हावा बरं, आणि जे काय आम्ही त्याला फिडिंग करतो ते डायरेक्ट झाडाला मिळावं, बरोबर. त्याच्यासाठी मल्चिंगचा खूप उपयोग होतो. पण जेव्हा आपण कलिंगडाची लागवड केली त्यावेळेला सेंटरलाच फक्त एक होल मारलेला बी टाकण्यासाठी. हो. पण या स्थितीमध्ये आपण बघतोय की या शेतीमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी 2 होल मारलेले आहेत. हा, इथे 2 म्हणजे कसं केलंय मी, मला इस्रायल टेक्निकचा थोडा इथे वापर करायचा होता अच्छा. की कमी जागेत जास्त पॉप्युलेशन आणायचं होतं. बरं. म्हणून मी काय केलंय की झाडांमधलं जे अंतर आहे ते 1.25 फुटावर केलंय. ओके. म्हणजे जेणेकरून जो ड्रिपर वापरलाय तो 1.25 फुटावर आहे, म्हणजे दिलेलं फिडिंग आहे ते डायरेक्ट झाडाला मिळावं त्याच्यासाठी तुम्ही झाडं क्लोज केलेली. ओके. आता तुम्ही ते ड्रिपिंग बद्दल म्हणालात की होल मारल्यानंतर बी लावल्यानंतर साधारण किती दिवसाने पाण्याची व्यवस्था करावी लागते? आता सीड लावल्यापासून आम्ही ह्याला जे दिलेलं ते पहिलं 3ऱ्या दिवसा पहिलं हे केलेलं म्हणजे पाणी दिलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर त्याला 9व्या दिवसापासून आम्ही त्याचे जे डोजिंग आहेत म्हणजे फंजीसाईड आहे ते त्याला सोडलेलं. त्याच्यानंतर 14व्या दिवसापासून त्याला हळूहळू खतं द्यायला चालू केलेली. नक्कीच, मग ते रुटीन आहे त्याचं, ते पूर्ण फॉलोअप त्याचं घेतलेलं. बरोबर. आता इथे 2 होल म्हटल्यानंतर जे पाईप आहेत ठिबकचे ते देखील 2 आहेत. हा पहिला आणि दुसरा 2 आहे. तर याप्रमाणेच त्याचं नियोजन करावं लागतं. साधारण आता हे बियाणं लावल्यानंतर किती दिवसाने पहिलंच आम्हाला ऍक्च्युली याचं 35 ते 36 दिवसात पहिलं उत्पन्न मिळतं, पण आम्हाला 34 दिवसात याचं पहिलं हार्वेस्ट तुम्ही हार्वेस्ट चालू केलं? आणि फर्स्ट हार्वेस्टच आम्हाला याचा 123 किलोचा मिळालाय. 123 किलोचा फर्स्ट आणि हार्वेस्ट. आता जवळपास हे 3-4 आठवडे होत आले. 4 आठवड्यामध्ये 2 टनाच्या वर उत्पन्न झालंय सुरुवातीपासून. साधारण याची लागवड आपण किती तारखेला केलेली? बी रोपण किती तारखेला केलेलं? 16 जानेवारीला ह्याची आम्ही लागवड केलेली, सोविंग केलेली आहे. ओके. आणि साधारण पहिला हार्वेस्ट किती तारखेला काढला आपण? तिथून 34व्या दिवशी म्हणजे साधारण 1 महिन्याच्या नंतर. म्हणजे तुम्ही किती म्हणाला? 16 जानेवारी, फेब्रुवारीतच 17, 18 फेब्रुवारीला आपण याचा फर्स्ट हार्वेस्टिंग केलं. आणि 17, 18 फेब्रुवारी पासून ते टिल डेट म्हणजे आता मार्च महिन्याचा एक आजची तारीख असेल 25-26 तारीख, तर या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार 2 टन उत्पन्न आपल्याला 2 टन प्लस झालेलं आहे. दादा, आता आपण ही जी लागवड केलेली आहे ती साधारण किती गुंठ्यामध्ये केलेली आहे? 20 गुंठ्यामध्ये ही पूर्ण लागवड ओके. केली. 20 गुंठ्यामध्ये फक्त आपण भेंडी लावलेली. ओके. आणि या 20 गुंठ्यातनं तुमचं असं म्हणणं आहे की आपल्याला साधारण 2 टनापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं आहे आणि पुढे देखील मिळत आहे. कारण का जर आता बघाल तर यानंतर देखील अजूनही आपल्याला झाडावर भेंड्या दिसत आहेत, म्हणजे भेंडीचं उत्पन्न दिसतंय आपल्याला. ठीक आहे. आता किती दिवसापर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो? आता पावसाळा येईपर्यंत तर पूर्ण याचं उत्पन्न मिळेल. आणि म्हणजे भात शेती लागवड करण्यापर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो. वन्स याचं उत्पन्न संपलं, समजा आता जानेवारी पासून ते मे एंडिंग पर्यंत आपण ही शेती केली, त्याच्यानंतर पाऊस चालू झाला, मग हे पूर्ण तणापासून उपटून काढावं लागणार. उपटून काढायचे आणि हे पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकायचं. ते तुम्ही जनावरांसाठी वापरू शकता किंवा जे काय पुढची प्रोसेस असेल ती असेल. मग त्याच्यानंतर पुढच्या लागवडीसाठी पुन्हा बियाणं रोपण करून पुन्हा आपण भेंडीचे करू शकतो. यातनं सर आम्हाला जे दाखवायचं मेन होतं ना की शेतकरी काय करायचा, पारंपरिक पद्धतीने ओळ करायने, त्यात टाकणे, मग त्यात विडिंगचं त्यांची कॉस्ट वाजायची, म्हणजे सगळं वाढत जायचं त्यांचा जो खर्च होता तो खर्च कसा कमी करायचा. बरोबर. आणि ह्या बेड पद्धतीत असं आहे की तुम्ही याचं समजा नोव्हेंबरमध्ये बेड पद्धत केली, याची लागवड जर केली आणि ह्याच्यावर जर तुम्ही अजून एक क्रॉप घेतलं, आता हे आमचं ऑलरेडी थोडं लेट झालेलं, पण हे जर नोव्हेंबरमध्ये केलं तर अजून हे भेंडी काढून परत आपण दुसरं क्रॉप घेऊ शकतो. त्यावेळी आपलं जे बेड करण्याचं, ड्रीपचं, ह्याचा तो सगळा खर्च आहे तो कमी होऊन जातो. बरोबर. नक्कीच. आपण जर 2 टन याचं उत्पन्न पकडून चाललो तर साधारण आता मार्केट रेट काय चालू आहे? आता मार्केट रेट म्हणाला तर सध्या 120 ते 130 रुपये किलो आहे. 120 ते 130. ॲव्हरेजली जरी 100 पकडले इंटू 2000 केलं तर बस आहे एका शेतकऱ्याला. नक्कीच.
तर किती उत्पन्न या भेंडीच्या शेतातनं निघू शकतं? अगदी 20 गुंठ्यामध्ये, बरोबर 20 ना? गुंठ्यामध्ये पकडलं तरी 4 ते 6 टनापर्यंत झालं पाहिजे. झालं पाहिजे, आत्ता पण बरोबर. माझं आता तर तेच मार्च चालू आहे, target- हां, मार्च एंडिंग आहे, अजून एप्रिल आणि मे महिना बाकी आहे. बाकी आहे. जर तुम्ही या 2 महिन्यात जर 2 अजून टन 2 पकड टन चालताय झाले, तर 4 अजून टन. आपण 2 टन नक्कीच पकडू शकतो. ह्याला जी लागणारी खतं आहेत किंवा कीटकांचा प्रादुर्भाव आहे, याच्यासाठी कुठली उपाययोजना केली जाते? आता ह्याच्यासाठी सर आम्ही कसं आहे, आम्ही डेली एक व्हिजिट ठेवतो. बरं. आणि कसं आहे डायरेक्ट ह्याचं कसं आहे भाजीसाठी वापरलं जातं, त्याच्यामुळे शक्यतो स्प्रेइंगला जी इन्सेक्टिसाइड वापरली जाते ती आम्ही थोडी अवॉइड केली. नक्कीच. मग त्यांना जे काही मायक्रोन्युट्रियनचं फीडिंग करायचं ते व्हेंचुरीतून ड्रीप मार्गे आम्ही त्यांना देतो. नक्कीच नक्कीच. तर ही झालं या पूर्ण शेतीला वनराईचा सपोर्ट होता किंवा HDFCचा सपोर्ट होता. आणि जे काही या शेतीसाठी लागणारं काय म्हणतात त्याला आपण म्हणू की पैसा जो लागतो इरिगेशनसाठी किंवा खत पाण्यासाठी, तर हा सगळा खर्च आपल्याला वनराईने यांना सपोर्ट केलेला आहे. हां, म्हणजे वनराई ह्या सगळ्या गोष्टीचं काम पाहते आणि ह्याला जो आर्थिक सपोर्ट पूर्ण Funding जे लागतं, आर्थिक HDFC बँक आम्हाला सपोर्ट करते. नक्कीच. या व्यतिरिक्त आज माझ्याकडे जागा आहे, मी रेवंडी गावातला आहे. तुमच्या म्हणण्यानुसार वनराईने जेवढे प्रोजेक्ट करायचे ते कंप्लीट झालेले आहेत. इन फ्युचर ते पुढच्या जेव्हा प्रोजेक्टकडे वळतील तेव्हा नवीन शेतकऱ्यांना याच्यात सहभागी करून तुम्ही घेणार आहात. नक्कीच. माझ्याकडे माझी स्वतःची जमीन आहे, मला या प्रकारची शेती करायची आहे, माझ्याकडे स्वतःचं फंडिंग आहे. तर तुम्ही मला या शेतीसाठी काय सहकार्य करू शकता? नक्कीच. सहकार्य म्हटल्यानंतर जे काही मार्गदर्शन आहे, प्रॉपर लागवड कशी करायची, प्रॉपर इरिगेशन कसं, त्याच्यासाठी लागणारी खतं, औषधं, त्यांचं पूर्ण शेड्यूल, किती दिवसांनी काय द्यावं, याचं पूर्ण आम्ही मार्गदर्शन आमच्या प्रत्येक टीमकडून मिळू शकतो. केलं जाणार. हां, एनी टाईम. नक्कीच. तर या भेंडीच्या शेतीची आपल्याला खूप चांगली माहिती मिळाली आहे. वनराईची आणि HDFCचे अजून काही प्रोजेक्ट आहेत ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण या शेतीनंतर आता आपण मिरचीची ज्या ठिकाणी शेती केलेली आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा, तुमचं देखील स्वागत आहे मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या अगोदर भेंडीची शेती कशा प्रकारे केली त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण आलेलो आहोत ते मिरचीच्या शेतीमध्ये, आणि ही मिरचीची शेती कशा प्रकारे केली जाते त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. नक्की सर, धन्यवाद. मी प्रवीण वांगणकर, देवगड तालुक्यामध्ये वनराई प्रतिमधून काम पाहतो. नक्कीच. तर सध्या आपण ही दहीबाव गावामध्ये नवलू फार्मर इंटरेस्ट जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 5 शेतकरी आम्ही इन्व्हॉल्व केलेले आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही मिरचीची लागवड केलेली आहे. अच्छा. साधारण हे 10 गुंठ्यामध्ये क्षेत्र आहे. ओके. व्हरायटी ही हायब्रिड आहे. अच्छा. तर हे या 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये जी आपण मिरचीची लागवड केलेली आहे ही कुठल्या प्रकारची मिरची आहे? ही शक्यतो सर मसाल्यासाठी वापरली जाणारी मिरची आहे. हायब्रिड आहे. ओके. 55-31 व्हरायटीचे सीझन 55-31 या व्हरायटीचं नाव आहे. अच्छा. आणि तुमचं असं म्हणणं आहे की ही मिरची आपल्याकडे जे मालवणी मसाले बनवले जातात त्या मसाल्यांमध्ये आपण ही मिरची वापरू शकतो. हो हो हो. आता जसं आपण कलिंगडाची शेती किंवा भेंडीची शेती बघितली, त्यामध्ये जी जमीन वापरली जाते, तर या प्रकारच्या शेतीला म्हणजे मिरचीच्या शेतीला कुठल्या प्रकारची जमीन लागते? साधारण लाल माती लागते आणि पाण्याचे चांगला निचरा होणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे जास्त पाणी जर साचलं तर मुळकूज वगैरे हे होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे उतारावरची जर जमीन पकडली तर ती कधीही योग्य मिरचीच्या शेतीला. ही शेती पावसाळ्यात आपण करू शकतो? हो. फक्त उतारावरची जमीन आपली आहे जे पाण्याचे निचरा हे आपलं पाणी साठून राहता कामा नये. अच्छा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पावसाचं पाणी या जमिनीतनं निघून जावं, तर आपण ही नक्की वर्षाचे 12 महिने ही शेती करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जसे आपण कलिंगडाच्या शेतीला किंवा भेंडीच्या शेतीला जे वाफे बनवले, बरोबर, त्याच प्रकारचे हे वाफे इकडे दिसत आहेत. तर साधारण ह्या वाफ्याची साईज काय असते? आता हे 2 जे ओळींमधलं जे वाफ्यांमधलं अंतर आहे ते 3.5 फूट आहे. हा, 3.5 फूट आहे. हो. आणि वाफ्याची विड्थ किती असते? 2 फुटापर्यंत ठेवतो. 2 फुटापर्यंत वाफ्याची विड्थ आणि 2 वाफ्यातलं अंतर ते 3.5 फूट. 3.5 फूट. आणि साधारण आपल्याला जेवढं हवं तेवढा लांब आपण हा वाफा करू शकतो. जसा आता आपण कलिंगडाचा वाफा बघितला त्याच पद्धतीचा हा वाफा दिसायला आहे. साधारण जमिनीपासून 8 ते 10 इंच हाईट आहे. आणि त्याच्यावर आपण हा मल्चिंग पेपर ओढलेला आहे. हो. या मल्चिंग पेपर ओढण्याच्या अगोदर आपण कुठल्या प्रकारची यामध्ये खतं वापरतो?
साधारण बेसल डोस म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे मिक्स फर्टिलायझर आम्ही वापरतो आणि साधारण FYM वापरतो. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मल्चिंग पेपर ओढून हो. ही जे आता आपण होल मारलेले आहेत, हो. हे जसे आपण कलिंगडाच्या शेतीला मारले त्याच पद्धतीने त्याच होल पद्धतीने मारले. मारू शकतो. हो. साधारण या 2 होलांमधलं अंतर किती ठेवलेलं आहे? 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फुटापर्यंत. 1.5 फुटापर्यंत या प्रत्येक होलामधलं अंतर आहे. हो. आता मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, हे बेडिंग तयार केल्यानंतर आपण कशा प्रकारे या मिरचीचं रोपण करतो? का ते बी पेरलं जातं की तिकडे रोप लावलं जातं? नाही, शक्यतो काय होतं, आपण जर बी पेरली वाफा करून म्हणजे पारंपरिक पद्धतीने, जर आपल्याला तसं म्हणजे जी प्लॉटची साईज असते किंवा अपेक्षित आपल्याला उत्पन्न असतं ते भेटत नाही, कारण आपला जो जर्मिनेशन जो रेट असतो तो कमी असतो. सॅपलिंग वापरल्यामुळे काय ॲट टाईम पूर्ण तुमचा जो प्लॉट आहे तो एकाच वेळी उत्पन्न चालू होतं. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं की एकाच वयोमर्यादेतले आपण रोपं आहेत वापरू शकतो. ती रोपं लावली जातात. साधारण आता ही रोपं कधी लावलेली आहेत? आम्ही आता ही 27 जानेवारीला याची लागवड केलेली आहे. अच्छा. साधारण 90 दिवसापर्यंत आमचं मसाल्यासाठी एक पहिला हार्वेस्टिंग म्हणजे होईल. करू शकतो आपण. करू शकतो. हो. साधारण समजा आपण जानेवारीमध्ये याचं रोपण केलं, रोपं लावली, तर पुढच्या 3 महिन्यानंतर याचं हार्वेस्टिंग होणार. हार्वेस्टिंग होईल. हो. साधारण तुमचं काय म्हणणं आहे की ही जी 10 गुंठ्याची जी लागवड आहे, याच्यामधनं आपल्याला हार्वेस्टिंगच्या कालावधी म्हणजे 3 महिन्यानंतर किती मिरची आपल्याला मिळू शकते? साधारण ॲव्हरेजली आपण जर हिरवी मिरची पकडायला गेली तर साधारण एक 900 ते 1000 किलो भेटू शकते. ती जर आम्हाला मसाल्यासाठी जर म्हणजे अधिक उत्पन्नासाठी करायची असेल तर 300 ते 400 किलो आपल्याला सुकी मिरची मिळू शकते मसाल्यासाठी. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की 90व्या दिवशी जेव्हा आपण ही ओली हिरवी मिरची काढणार, त्याच्यानंतर किती दिवस ही मिरची सुकायला जातात? साधारण एक 8 ते 15 दिवस, कारण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. त्याच्यातलं मॉइश्चर काढण्यासाठी 8 ते 15 दिवस जातात. मग जी 900 किलोची आहे ती सुकल्यानंतर 300 किलोपर्यंतची होणार. आणि त्या 300 किलोला साधारण रेट काय मिळतो? आज मार्केटचा रेट बघायला गेला तर मसाल्यासाठीचा मिरचीचा आहे तो 500 प्लसच आहे. ऑन एन ॲव्हरेजली आपण 450-500 रुपयापर्यंत जरी पकडलं किलो, तर नाही म्हटलं तरी 10 गुंठ्यामधून आपल्याला 1.5 लाखाचं उत्पन्न आहे. बरोबर. आता ही जेव्हा आपण लागवड केली त्यावेळेला याला पाणी कशा प्रकारे आपण आम्ही आधुनिक पद्धतीने म्हणजे ठिबकद्वारे पाण्याचं केलेलं आहे. खत नियोजन आहे ते एक ठिबकद्वारेच केलं जातं. अच्छा, म्हणजे जसं कलिंगडाला केलेलं त्याच पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे जर कलिंगडाच्या शेतीनंतर जर आपल्याला पुढे कलिंगडाचं उत्पन्न घेतल्यानंतर मिरची लावायची आहे तर त्याचं देखील आपण उत्पन्न त्याच्यात घेऊ शकतो. नक्कीच. सो या मिरचीबद्दल खूप चांगली माहिती मिळाली. नक्कीच आमचं उद्दिष्ट हे आहे की हे जे असे या अशा प्रकारच्या ज्या शेती आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात आणि जो आपल्याकडचा युवा वर्ग आहे जो मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरीसाठी धावतोय त्यांनी गावात राहून कुठेतरी ही शेती करावी या अनुषंगानेच आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. सो नक्कीच खाली आलेल्या नंबरवर आपल्या देवगड तालुक्यातील जे काही नवोदित शेतकरी असतील किंवा युवा वर्ग असेल ते तुमच्याशी संपर्क करतील आणि या विषयीची अधिक माहिती तुमच्याकडनं जाणून घेतील. धन्यवाद सर. नमस्कार काकी, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप छान वाटतं जेव्हा महिला शेतकरी या शेती व्यवसायात म्हणायला हरकत नाही की तुम्ही शेती व्यवसायात आता उतरलेला आहात. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या कोकणामध्ये बरीचशी वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते पण मिरचीची शेती फार कमी दिसते. तुम्ही मिरचीची शेती का निवडली? नमस्कार. मिरची आता सामान्य शेतकऱ्यांना मिरची मसाला विकत घेऊन परवडणार नाही. बरोबर. आणि 2-3 व्हरायटी एकत्र करून मसाला लाल बनवण्यापेक्षा एका मिरचीच्या ह्या बियाण्यामध्ये ह्या मिरचीमध्ये 3-4 व्हरायटी एकत्र या मिरचीमध्ये भेटतात. अच्छा. आणि त्यामुळे महिलांना कसं मसाला पहिलं लागतं. नक्कीच. मग त्याच्यासाठी महिलांसाठी मी मिरचीची शेती करताय. हो. जसं तुम्ही म्हणालात की मी स्वतः मिरची मसाला व्यवसायामध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की आपण बेडगी मिरची वापरतो, त्याच्यानंतर आपण काश्मीरी मिरची वापरतो आणि त्याच्यानंतर तिखटपणासाठी संकेश्वरी आणि अशा प्रकारच्या मिरच्या वापरतो. तर तुमचं असं म्हणणं की तुमची जी एक मिरची आहे ती 2 ते 3 मिरच्यांचं काम करते. मसाल्यामध्ये इतर मिरच्या वापरायची गरज नाही. या मिरचीच्या शेती व्यतिरिक्त आपण अजून कुठली पिकं या ठिकाणी घेतो? आता पारंपरिक म्हटलं तर आता भेंडी आहे. अच्छा. मिरची, वांगे आहेत पुढच्या बाजूला. ओके. हा. आणि कुळीत करते. अच्छा, कुळीत चवळी, सफेद चवळी. म्हणजे वर्षाचे 12 महिने तुम्ही शेती करताय असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी उत्पादनं आपण पिकवतो आहोत ती पिकवल्यानंतर ही विकली कुठे जातात?
आता आम्ही पहिल्याच क्षेत्रात या विक्रीच्या उतरलो आहोत. ओके. भेंडी आणि मिरचीमध्ये. अच्छा. मिरची आता भेंडी माझी व्हरायटी चांगली असल्यामुळे वाडीत आणि शेतकरी इथे येऊन पण घरी घेऊन जातात. अच्छा, घेऊन जातात. फोनवर पण सांगतात का की मला 5 किलो 5 पेंड्या द्या, 2 किलो बांधून ठेवा. ओके. आणि रिझल्ट एवढा चांगला आला आहे की आपल्या गावठी भेंड्या सफेद भेंड्यापेक्षा ह्याची टेस्ट चांगली आहे. चांगली आहे. हो, शेतकऱ्यांचा चांगला मग प्रतिसाद आता आहे. तुम्ही जी ही शेती करतायत याच्यामध्ये तुम्हाला वनराईने किंवा HDFC बँकेने नक्कीच सहकार्य केलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल या सहकार्याबद्दल? अहो सर, सहकार्य काय 110% सहकार्य केलाय नक्कीच. वनराई आणि आपले HDFC बँकेने. बरोबर. आणि आमच्या प्रवीण सर आहेत ते वेळोवेळी क्षणोक्षणी ओके. फोन आला की लगेच उचलून काय काकी प्रत्येक वेळे हजर राहतात इथे. अच्छा. आणि काय प्रॉब्लेम असतं ताबडतोब ते सांगून आम्हाला हे फवारणी करा, ते औषध करा, पटापट अगदी. त्यांचा सहकार्य तर मोलाचाच आहे प्रवीण सरांचं. नक्कीच. म्हणजे तुम्ही जे सहकार्य आपल्याला वनराईकडनं दिलं जातं त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे सॅटिस्फाईड आहात? अरे धन्यवाद अगदी पुन्हा धन्यवाद सर. नक्कीच. असे सहकार्य असलं ना तर आणखी काहीतरी नवीन प्रगती करून आणखी काहीतरी नवीन शेती करीन. नक्कीच. आणि या शेतकऱ्यांना मी एक दाखवून देईन की नक्कीच. आपल्या कोकण भूमीत काय काय होतं ते. नक्कीच. हो. सो आमचं हेच इंटेन्शन आहे की आपल्या कोकण भूमीत काय पिकवलं जातं हे आपल्या नवतरुणांना कळलं पाहिजे. आणि जे काही नवतरुण नोकरी व्यवसायासाठी मुंबईत जात आहेत त्यांनी आपल्याच ठिकाणी राहून अशा प्रकारची शेती केली पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता अक्षरा नवलू काकींकडनं जी माहिती घेतली या शेतीविषयीची ती खूपच प्रेरणादायी होती. आणि नक्कीच ह्या ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवत असतो. तर आता आपण अशीच माहिती घेत पुढे जाणार आहोत आणि पुढे आपण अजून काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत. नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही देखील या ठिकाणी कलिंगडाची शेती केली आहे, त्याबद्दल माहिती द्या. सर्वप्रथम जाणून घेऊया की तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत आणि त्यांची नावं जाणून घेऊया आपण. आमच्या या एका टीममध्ये 5 लोक आहेत. अच्छा. एकूण 5 माणसं, आम्ही 5 शेतकरी आहोत. ओके. मी दशरथ राणे, अच्छा. दिलीप राणे, दिलीप बुवा, अच्छा. 3 पप्प्या, अच्छा. संतोष राणे 1, अच्छा. दीपक राणे 1. अच्छा, असे 5 ग्रामस्थ तुम्ही एकाच कुठल्या ठिकाणी. गावातले आहात? एकाच वाडीत, हिंदळे गावातले, एकाच वाडीतले. एका वाडीतला मी. आणि किती गुंठ्यामध्ये तुम्ही साधारण? आता आमची 20 गुंठे जागा आहे शेतीसाठी, कलिंगड शेतीसाठी निवड केलेली आहे. अच्छा. हां. आणि साधारण आता या कलिंगडातनं तुम्हाला या 20 गुंठ्यातनं किती उत्पन्न निघेल असं तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे सर? आम्हाला आता बहुतेक 8.5 टनच्या आसपास आम्ही जाऊ. अच्छा. आता 1-1.5 टन आम्ही आता कालच काढलं मला. अच्छा, विक्री केलेली आहे. हां, आणि अजून 7-8 टनाची अपेक्षा आहे. नक्कीच. ती बहुतेक होईल तेवढी. नक्कीच. मला सांगा की हे जे कलिंगड आहे याच्यासाठी तुम्हाला आता लोकल मार्केट आहे की कुठे पाठवता तुम्ही विक्रीसाठी? सध्या लोकललाच. अच्छा, लोकलला. इथे आपल्या खेडेगावात की नाही होलसेल मार्केट जवळपास नाहीये, त्यामुळे इकडे मागणी कमी आहे होलसेलला. ओके. ते आपण स्टॉल लावून, छोटे स्टॉल लावून की नाही हां हां. ती विक्री करायची थोडीशी. अच्छा, तर त्या पद्धतीने तुम्ही विक्री करता. होय. आता जे तुम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य लागलेलं आहे ते वनराई संस्थेचं सहकार्य लागलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारचं सहकार्य यांनी तुम्हाला केलेलं आहे? वनराई संस्थेने मोठीच उडी मारली, झेप घेतलेली आहे. नक्कीच. त्यामुळे आम्ही हे सगळं उभं केलं आहे आणि त्याचं आम्हाला चांगलं यश आहे. नक्कीच. आणि सगळी आशीर्वाद हे वनराई संस्थेवाल्यांचे, त्याचे आमचे त्या टीमचे हे 2-3 लोक आहेत ना, नक्कीच. सपोर्टिंगला चांगले सपोर्ट असल्यामुळे हे आम्ही डोळ्याने बघू शकलो. नक्कीच. लग्न हा विषय नंतरचा होता, पण आम्ही कधी बघितलं पण नव्हती. नक्कीच. ह्यांच्या माध्यमातून आम्हाला हे करायला मिळालं आणि आता खायला पण मिळत आहे. नक्कीच. गोड गोड. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आमची शेती एकदम इतकी लालभडक झाली आहे की नाही, अगदी. आतमधलं एकदम गोड असा एकदम. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की जे तुम्ही आता ही शेती केलेली आहे त्या शेतीतनं जे उत्पन्न मिळणार त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात आणि तुम्हाला वनराईने जी मदत केली आहे त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहात. चांगले, त्याबद्दल आम्ही त्याचे धन्यवाद मानतो. नक्कीच नक्कीच. सो तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप छान वाटलं एका कातळ जमिनीमध्ये तुम्ही या ठिकाणी ही मिरचीची शेती केलेली आहे आणि खरंच हे तुमचं जे कार्य आहे वाखाणण्याजोगं आहे. प्रथमतः आपण तुमच्या टीमची संपूर्ण टीमची ओळख जाणून घेऊया. आम्ही वाईंगणी ग्रामपंचायत हद्दीत आमचे दुखंडेवाडी म्हणून आहे. अच्छा. माझं नाव उदय राजाराम दुखंडे. मी त्याच्यानंतर प्रकाश रघुनाथ माळकर, कमलेश सदानंद माळकर, विजय सकाराम दुखंडे आणि सुनील भोजू माळकर अशा आम्ही 5 शेतकऱ्यांनी हा प्लॉट केलेला आहे. आणि हे आम्ही पावसाळी या ठिकाणी भात शेती करतो. अच्छा. या ठिकाणी याच या जमिनीमध्ये पारंपरिक बियाणे करतो, जुनी बियाणे. अच्छा. म्हणजे आम्ही दोडी या जातीचं म्हणजे एक लाल तांदळाचं जात आम्ही या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी हे आमचं एक मंदिर आहे, छोटंसं ब्राह्मणदेव मंदिर. बाजूला एक विहीर आहे पाण्याची आणि 12माही पाणी असतं. मे महिन्यात सुद्धा या विहिरीला चांगलं पाणी असतं. निसर्गाचा चमत्कार म्हणायला हरकत नाही. निश्चित म्हणजे सभोवताली पूर्ण कातळ आहे आणि हा जवळपास एक 30-40 एकरचा मध्ये मातीचा प्लॉट आहे आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांची जमीन आहे. पण हा जो एकत्रित एक क्षेत्रीय प्लॉट दिसतो हा आमचा दुखंड्यांचा प्लॉट आहे. त्याच्यात दुखंडे आहेत, माळकर आहेत. तर असा प्लॉट आहे आणि या ठिकाणी मी दरवर्षी ब्राह्मण भोजन सुद्धा आम्ही करतो आमच्या रूढी परंपरांप्रमाणे. बरोबर. आणि ही अशा प्रकारे या ठिकाणी शेती करतो. आणि ही मातीची जमीन आहे, खाली खोलवर माती आहे या कारण ह्या विहिरीचं पाणी बघता आणि विहिरीची खोली बघता तर एक चांगल्या प्रकारे पाणी आहे. आणि ह्याच्यापूर्वी आमचे पूर्वज या ठिकाणी कांदे आणि मिरच्या करायचे. पूर्वी लोक एक फार म्हणजे 30-35 वर्षापूर्वी या ठिकाणी लाटीच्या पाण्यावर लाटीच्या पाणी काढून आणि एक सिस्टीम होती, पाट बांधलेला होता या ठिकाणी दगडी चिरेबंदी. त्या पाटाने पाणी संपूर्ण शेतात फिरवायचे आणि त्यावेळी कांदे आणि मिरची करायची आमचे पूर्वज. म्हणजे आम्हाला माहित आहे ना या ठिकाणी लाटीने पाणी द्यायचे त्या मिरचीला, त्यावेळी उत्पन्न घ्यायचे. त्याच्यानंतर एक 5-10, 10-15 वर्षापूर्वी पण आम्ही इथे भुईमुग केलेला. आणि आता ह्या वनराईच्या माध्यमातून त्यांचा जो प्रोजेक्ट आमच्या गावाची निवड झाली, मग त्यांनी आमचा शेतकरी मेळावा घेतल्यानंतर ते बोलले की आम्हाला असा एक शेतकऱ्यांसाठी प्लॉट करायचा आहे. मग एक आम्ही इंटरेस्टेड झालो आणि आम्ही 5 जणांचा ग्रुप बनवला. अजून आम्ही लोकांना विचारत होतो पण कोण तयार नाही. मग आम्ही 5 जणांनी ग्रुप बनवला आणि या ठिकाणी आम्ही एक 20 गुंठ्याचा मिरचीचा प्लॉट केला. नक्कीच. सो वनराईंनी तुम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चित एक चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचा जो उद्देश आहे ग्रामीण भागात म्हणजे जो खेड्यात शेती टिकली पाहिजे. बरोबर. आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून जास्त उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि शेतकरी सधन झाला पाहिजे हा त्यांचा उद्देश जो आहे. आणि शेतकऱ्यांना एक नवीन प्रयोग करण्याची सवय लागली पाहिजे शेतात, जेणेकरून बदलत्या काळाप्रमाणे एक शेतातही आधुनिक म्हणजे यांत्रिक बदल किंवा आधुनिक बदल झाले पाहिजे. पारंपरिक सोडून एक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शेती केली पाहिजे, जेणेकरून चांगलं उत्पन्न मिळेल. हा त्यांचा उद्देश जो होता तो उद्देश आम्हाला आवडला आणि त्यांचं आम्ही सहकार्य घेतलं. तर काका, बाकीची पिकं सोडून मिरचीच निवडणं का तुम्ही ठरवलं? कसं शेती करत असताना प्रत्येक शेतकरी ना एका शेतकऱ्याने एखादी शेती केली ती चांगली झाली तर तीच मग त्याचीच ओढतात प्रत्येक जण. बरोबर. तोच त्याच जातीची शेती करायला जातात. आता कलिंगड हे सर्वसाधारण बऱ्याच ठिकाणी कलिंगड होतं आणि बरेच शेतकरी कलिंगडाची लागवड करतात. मग आम्ही ठरवलं की लोक इतरांप्रमाणे कलिंगडाची लागवड न करता आपण मिरचीकडे वळूया. कारण मिरची हे पीक असं आहे की चांगलं उत्पन्न पण देणारं पीक आहे. आपण मिरची करूया आणि वेगळा एक प्रयोग करूया. आणि पण आम्ही हा मिरची लावल्याच्या नंतर या ठिकाणी माकडांचा खूप उपद्रव. ही संपूर्ण आम्ही जाळी लावली. जाळी लावून सुद्धा माकड त्या ह्याच्या एक साध्या बांबूवरनं चढून आतमध्ये येतात. मग आता आम्ही रोज सकाळी 7 वाजता येतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राखण करतो. आम्ही रोज राखण करतो. पण माकडाचा उपद्रव भयंकर आहे आणि कोकणात हा माकडाचा जर उपद्रव कमी झाला तर शेतकरी फार मोठ्या प्रमाणात भाजीपाला किंवा इतर पिकं घेऊ शकतो. तर त्याच्यावर एक शासनाने एक चांगला एक उपाय आणून माकडांचा बंदोबस्त केला पाहिजे. निश्चित कोकण समृद्ध होईल. तर तेजम सर, सकाळपासून आपण बरीचशी शेतीविषयक माहिती घेतली. HDFC बँक आणि वनराई संस्था या दोघांच्या संयुक्त माध्यमाने या ज्या शेतीविषयक हे जे उपक्रम चालवले जातात त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आम्हाला देखील आवडलं आणि खूप छान माहिती मिळाली. पण या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रोजेक्ट आहेत? ओके.
सध्या आपण एक 16 डेमो प्लॉट केलेले अच्छा. आहेत शेतीविषयक सांगायचं झालं तर. हां हां त्याशिवाय सांगायचं असेल तर प्रत्येक महसूल गावाप्रमाणे एक 5-16 स्ट्रीट लाईट आपण प्रत्येक महसूल गावामध्ये दिलेले. जिथे जिथे गरज असेल किंवा लाईटी तिथपर्यंत जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आपण लावलेले आहेत. ओके. त्याशिवाय बंधाऱ्यांची काही कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये आचऱ्यामधील आपण एक बंधाऱ्याचं रिपेअरिंगचं काम केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर हिंद्र्यामध्ये एक तलावाचा भिंत आणि तिथला पाणी बाहेर जमिनी खालनं जात होतं, अच्छा. तर तिथे एक चांगली सपोर्ट भिंत करून तिथलं एक काम केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर केटी वेअर आहे, त्याचं एक रिपेअरिंगचं काम चालू आहे. अच्छा. असे बंधाऱ्यांची कामं चालू आहेत. त्याशिवाय एक 5 हायस्कूल आहेत. त्याच्यामध्ये वांगणी असेल, मुनगे हायस्कूल, ओके. तसेच मिडबाव हायस्कूल आणि कुणकेश्वर झेडपी स्कूल आणि कुणकेश्वर हायस्कूल इथे आपण नवीन एक डिजिटल वर्गखोली आपण बनवलेली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये लादी नवीन बसवून कलरिंगचं काम आहे. त्याशिवाय एक डिजिटल स्मार्ट बोर्ड आपण त्या शाळेला दिलेला आहे. अच्छा. त्याशिवाय शाळेसाठी स्टुडंट एंगेजमेंट प्रोग्राम, करिअर गायडन्स प्रोग्राम असे विविध प्रोग्राम आपण शाळेसाठी राबवलेले आहेत. ओके. त्यासाठी महिलांसाठी किंवा बचत गटांसाठी आपण लाईव्हलीहूड ट्रेनिंग म्हणजे महिलांसाठी ट्रेनिंग ठेवलेली आहेत. अच्छा. त्याशिवाय छोटमोठे इथे होणारे गृहउद्योग कोणते असतील किंवा त्यासाठी आपल्याला काय काम करता येईल किंवा कुठले इथे होणारे गृहउद्योग कुठचे असतील याविषयी आपलं काम चालू आहे सध्यामध्ये. त्याशिवाय आपण या 5 शाळांमध्ये एक पर्माकल्चर म्हणून एक ॲक्टिव्हिटी केलेली आहे. पर्माकल्चर याचाच अर्थ की परमनंट कल्चर म्हणजे एकदा आपण इथे निसर्गामध्ये भेटणारे जुनी कौलं असतील, दगड असतील त्यापासून एक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये एखादा शेप देऊन तिथे मातीवरती किंवा त्या बेडवरती आपण वेगवेगळी शेती केलेली आहे. त्याच्यामध्ये छोटे एक गुंठ्याचा प्लॉट केलेला आहे. त्याच्यामध्ये एक तिथे लागणारा पोषणाहाराला लागणारा भाजीपाला, त्याच्यामध्ये लाल भाजी असेल, मुळा भाजी, त्याच्यानंतर मेथी आहे, पालक आहे, अशा ते काकडी, त्याच्यानंतर फळझाडं अशी विविध प्रकारची झाडं आणि अशी मिक्स क्रॉपिंग आपण तिथे केलेलं आहे. त्याच्यातनं मुलांना फायदा असा होतो की त्यांना तिथे झाडांवर येणारे कीटक कुठचे आहेत, झाडांची वाढ कशी होते, त्यांना फळधारणा कशी होते, त्याशिवाय त्यांना पोषणाहारामध्ये हिरवा पालेभाज्या आणि फ्रेश पालेभाज्या कशा भेटतील यासाठी आपण हा उपक्रम एक शाळेमध्ये राबवलेला आहे. सध्या हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू असलेला HDFC बँक आणि वनराई यांच्या माध्यमातून HDFC परिवर्तन म्हणून प्रोजेक्ट, या प्रोजेक्ट अंडर एक 25 गावांमध्ये आमचे ॲग्री आणि इतर कार्यक्रम चालू आहेत. तर त्यासाठी आपल्या या प्रोजेक्टसाठी म्हणजे हा जो सिंधुदुर्गातला प्रोजेक्ट, गोव्यामध्ये एक प्रोजेक्ट चालू आहे आणि पेन अशा सर्व प्रोजेक्टसाठी प्रकल्प व्यवस्थापक, प्रादेशिक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून ऋषिकेश दुदम सर पाहत आहेत. त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसेल. त्याशिवाय आमची एक टीम आहे इथे ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, तर त्याच्यामध्ये मी ॲग्रिकल्चर रिलेटेड आम्ही 5 जण आहोत. माझं नाव निलेश तुकाराम तेजम. त्याशिवाय शिवराम महापणकर आहेत, प्रवीण वांगणकर आहेत, महेश गोडे सर आहेत, त्यानंतर सिद्धेश ओनकर आहेत. अशी आमची ॲग्रिकल्चरची टीम आहे. त्याशिवाय मत्स्यपालन रिलेटेड गौरी मायनाक मॅडम म्हणून आहेत. त्यानंतर किंवा ॲग्रिकल्चर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट किंवा नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन ह्या रिलेटेड काम करण्यासाठी आपले संकेत कुबेसकर म्हणून सर आहेत. अशी आमची पूर्ण टीम या एरियासाठी काम करत आहेत. नक्कीच. तर ज्या कोणी शेतकऱ्याला या शेती व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर नक्कीच तुमच्याशी संपर्क करतील आणि संपूर्ण माहिती जाणून घेतील. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तर मंडळी, तुम्हाला आता कळलंच असेल की ही म्हण का आहे, गाव करेल तो राव काय करेल. गावातली ही मंडळी एकत्रित आली आणि या मंडळींनी या ठिकाणी नंदनवन फुलवलेलं आहे. कशा प्रकारची शेती केली जाते, शेती कशी करायची, किंवा शेतीसाठी कुठल्या प्रकारची अवजारं लागतील, कुठल्या प्रकारची बियाणे लागतील, कुठल्या प्रकारची औषधं लागतील, या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी वनराई तुमच्यासाठी नक्कीच सज्ज आहे. या संस्थेशी संपर्क करून तुम्ही नक्कीच आपली शेतीविषयीची अधिकाधिक माहिती जाणून घेऊ शकता. मित्रांनो, त्याचप्रमाणे खरं म्हणायला गेलं तर आज मी खरंच मला अभिमान वाटतो आहे की HDFC बँकेचा मी अकाउंट होल्डर आहे. कारण HDFC बँक अशा शेतकऱ्यांना वनराई बरोबर मिळून फंडिंग करते आहे आणि त्यामुळेच हे सगळं नंदनवन फुलवलं जात आहे. नक्कीच नोकरीसाठी इतर शहरांमध्ये न धावता जर तुम्ही आपल्या कोकणामध्ये थांबलात तर कोकणामध्ये बरीच पिकं आपण घेऊ शकतो आणि एक चांगलं उत्पन्नाचं साधन यातून आपल्याला मिळू शकतं.
तुम्हाला जर वनराईबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क करा. शेतीविषयकची अजून माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर वनराईशी नक्की संपर्क करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व जर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.